गोविंद आला रे। तर मी आता विक्रोळीत आहे आणि विक्रोळीचा नामांकित गोविंदा स्वयंभू हनुमान गोविंदा पथक आणि त्यांचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्यांना ऑरेंज आर्मी आणि गोविंदाचा राजा म्हणून पण ओळख आहे। असा हा नामांकित गोविंदा स्वयंभू हनुमान गोविंदा पथक इथे आलो आहे आणि ते दरवर्षी 8 थर लावतात आणि यंदाचा सुवर्ण महोत्सवी वर्षात त्यांचा 9 थराचा इतिहास आहे। त्यांचा सराव प्रारंभ होणार आहे, तर आपण त्या सरावाला शुभेच्छा द्यायच्या आहेत, त्यांच्या 9 थराला पण शुभेच्छा द्यायच्या आहेत। गोविंदा आला रे। 50 वर्षाची परंपरा, हजारो गोविंदाचा विश्वास आणि आता नव्या इतिहासाची तयारी। यंदा या पथकाने एक मोठा निर्धार केला आहे। 9 थराचा मानाचा यशस्वी मनोरा रचण्याचा त्यांचा निर्धार आहे। ऑरेंज आर्मी राजा गोविंदाची ओळख असलेल्या स्वयंभू हनुमान गोविंदाची पथकाची सुवर्ण वर्षाचा शुभारंभ दणक्यात होणार आहे। गोविंदा म्हटलंय ना तर त्याला ताल लागतो, स्वर लागतो आणि गोविंदाचा जेव्हा ताल येतो, जेव्हा बँजोला ठेका येतो, तो गोविंदा नाचायला आणि ती रंगत येते ना, ती काही औरच असते। तो जोश येतो, उत्साह येतो आणि सरावाचा पहिला दिवस म्हटलं की त्याला तो ताल लागतो, तो ठेका लागतो, गोविंदाचा स्वर लागतो। आणि आज विक्रोळीतला नामांकित जो बँजो पथक आहे त्यांचं नाव आहे पॅन्थर बीट्स। आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसात स्वयंभू हनुमान गोविंदा पथक ऑरेंज आर्मीला साथ द्यायला आहे पॅन्थर बीट्स। आणि खरंच त्यांच्या तालावरती, त्यांच्या स्वरावरती, त्यांच्या ठेक्यावरती गोविंदाचा थर आणि सरावाला शुभारंभ होणार आहे।
नमस्कार. आज तुमच्या सर्वांचं प्रथमतः आमच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. यावर्षी आपलं 50वं वर्ष आहे. गेली 49 वर्ष हा गोविंदा सण इथे साजरा होतो आहे. आमचे वरिष्ठ लोक जे पहिली होती त्यांच्यापासून ही परंपरा चालवत आलो आहे आणि एवढं पहिली स्पर्धा नव्हती बरोबर. त्यामुळे आमचे जे वरिष्ठ होते त्यांनी परंपरा जपली. त्याच्यानंतर हळूहळू आमचे 5 थर होते, 6 थर झाले. 6 थरांचे गेले 3 वर्ष आम्ही 7 थर लावले. मागच्या वर्षी 8 थरांचं आमचं स्वप्न होतं ते आम्ही पूर्ण केलं आणि यावर्षी एक नवीन संकल्प घेतला आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 50 वर्ष आपलं, त्यानिमित्ताने आपण 9 थरांचं यावर्षी आम्हाला द्यायचं आहे आणि तो आम्ही सर्व आमच्या गोविंदांची जिद्द आहे ती पाहून असं वाटतं की ती पूर्ण आम्ही करणारच आहे आमचा ध्यास यावर्षी आणि तो आम्ही सगळेजण मिळून करू. नाव आहे राजा गोविंदा हा टॅग आम्हाला लास्ट इयर आम्ही विक्रोळी कन्नवर म्हणजे बोलतात ना विक्रोळी ईस्टमध्ये अजूनपर्यंत 8 थरांचं म्हणजे मानवी मनोरे कोणी रचले नव्हते. जे मागच्या वर्षी आम्ही पूर्ण यशस्वीरित्या 8 थर 6 ठिकाणी लावले आणि उतरवले सुद्धा. त्यानंतर आम्हाला विक्रोळीमध्ये आल्यावरती ही पदवी भेटली. त्यामुळे यावर्षी आम्ही सर्वांच्या टी शर्टवरती तुम्ही बघू शकता राजा गोविंदा ही पदवी आम्ही टाकलेली आहे. आणि त्यानंतर सांगायचं झालं तर ऑरेंज आर्मी म्हणजे बोलतात ना भगवा रक्त हे आपल्या सर्वांच्याच मनात आहे आणि सर्वांच्या अंगामध्ये ते भिनले आहे. त्याच्यामुळे ऑरेंज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे आम्ही बोलतात ना एक वारसा चालवायचा आणि भगवा हा सर्वांचा आवडता आहे. आणि सगळं आम्ही पहिल्यापासून आमच्या टी शर्ट ऑरेंजमध्ये असायच्या म्हणजे लाल कलरच्या आमच्या भगव्या असायच्या. त्या टी शर्टवरून आम्ही हे सर्व गेली 3-4 वर्ष आम्ही ऑरेंज आर्मी म्हणून हे नावाचं लावलेलं आहे. प्रो गोविंदा खेळण्याची सर्वांचीच इच्छा असते पण आम्ही गेले 2 ते 3 वर्ष 7 थर लावत होतो. गेल्या वर्षी आमचा 8 थरांचा संकल्प पूर्ण झालेला आहे. तर नक्कीच आम्ही सुद्धा म्हणजे इच्छा तर सर्वांचीच आमची सुद्धा आहे की आम्ही सुद्धा भविष्यामध्ये प्रो गोविंदा खेळावं आणि नक्की आम्ही तयारी तशा पद्धतीने चालू करण्यात आहे. हँडी म्हणजे मागच्या वर्षी आम्ही गोविंदाच्या दिवशी दहीकाल्याच्या दिवशी तर सगळीकडे आम्ही 8 थर लावलेच पण त्याच्या अगोदरच्या अंगावरती आता पण काटा आला सांगता आम्ही गेले 1.5 ते 2 महिने ना फुल प्रयत्न करत होतो पण आमचं थर काही यशस्वी होत नव्हते. पण रात्री म्हणजे सॅटर्डे नाईट होते आणि रात्री 2 वाजता आम्ही पहिले 8 लावले आणि आज म्हणजे जेवढे आमचे गोविंदा होते त्या प्रत्येक गोविंदाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. म्हणजे एवढी अंगामध्ये ती जिद्द होती आणि जे प्रयत्न होते ते कुठेतरी आमचे सार्थक झाल्यासारखं म्हणजे तो क्षण आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाचा आहे. आणि त्या दिवशी आमच्या सगळ्या गोविंदांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं हे सांगायला खूप आम्हाला अभिमान वाटतं. आणि रात्री 2 वाजता आम्ही तो प्रयत्न म्हणजे यशस्वी केला. का तुम्हाला बघून म्हणजे मोजकी जी 10 माणसं आहेत ती 40+ असतील. बाकी सगळे जे आपले गोविंद आहेत ते सगळे 30 ते 35च्या आतमधलेच आहेत. त्याच्यावरती कुठलाही गोविंद नाहीये. याचा आमच्या म्हणजे सगळे यंग पोर आपले आहेत त्याच्या जीवावरती आम्ही एवढे सगळे प्रयत्न पूर्ण करतो. अजून एक मी उल्लेख करेल की विक्रोळी कन्नमनगरमध्ये खूप गोविंद पथकं होते अजून आहेत पण आम्ही स्वयंभू आणि संत ज्ञानेश्वर पूर्ती हे 2 मंडळ पहिले गणपती दहीहंडीचा सण होता पण आता पूर्ण विक्रोळी आणि आम्ही एकत्रित घेऊन म्हणजे विक्रोळी ईस्ट वेस्ट दोन्ही जे कोणी येईल तो आपला कांजूर मांडूप जो येईल तो आपल्या मंडळाचा आहे. आणि विशेष करून मराठी सण पुढे गेला पाहिजे आमचा हेतू आहे नेहमी. आता प्रो गोविंदासारखा प्रश्न पण विचारला आम्हाला कॉम्पिटिशनमध्ये नाही जायचंय भले आम्ही परत 5 थर लावू पण आपला सण पुढे टिकला पाहिजे. आता मुंबईतले बहुतेक गोविंद पथक बंद होत आहेत. मी आवर्जून सांगेल की मराठी सण बहुतेक गोविंद पथक बंद होत आहेत. त्याला कारण की यंग प्लेअर कोण येत नाहीयेत की फिटनेस जिम वगैरे पाहिजे. त्यामुळे मराठी सण टिकला पाहिजे आणि मराठी माणूस मुंबईत टिकला पाहिजे. त्यामुळे दहीहंडी आता पूर्वी व्हायचे की काय मराठी पोरं फक्त दहीहंडीच करतात पण आज आपला मराठी सण जो कुठे आहे महाराष्ट्रात तर आज अलिबागवरून गोविंदा पथकं मुंबईत येत आहेत तर कुठे ना कुठेतरी क्रेज वरती गेलाय. सो कॉम्पिटिशन आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही सर्व आलात त्याबद्दल युट्यूबर सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे. असंच तुमचं सपोर्ट करत आहे. 50वं वर्ष आहे. जी लहान मुलं आहेत आम्ही 50वं वर्षात हे पुढच्या 100व्या वर्षी असतील नक्कीच. आता तुम्ही आठवण केली म्हणून मी सांगेल आज एवढ्या लाईट्स लागल्यात. आम्ही पहिला नारळ फोडायचो तो BMCच्या लाईटीच्या अंडर नारळ फोडलाय आणि पहिले तो दिवस होता आम्ही गुरुपौर्णिमेला ओपन करायचो. पहिलं ते गुरुपौर्णिमेला चालू तेव्हा मोजून 4 जण सकपाळ बाबा आज आमच्यामध्ये नाही आहेत ते असायचे ते नारळ फोडून आम्ही सुरुवात करायचो मोजून 4 जण. आज इकडे 400चे पुढे दहीहंडीला माणसं येतात का कारण की तो क्रेज निर्माण झालाय आणि उत्तर आम्ही अजून प्रगती करू. प्रो गोविंदाला काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून तुम्हाला थर लावावे लागतात. असे डायरेक्ट प्रोला तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही. महाराष्ट्रातले अनेक गोविंद पथक तिकडे काही रूल्स आहेत फॉलो करून लावायचे. आम्ही प्रयत्न करू त्याचा पण प्रॅक्टिस करू. नक्कीच येणाऱ्या काही वर्षात आम्ही प्रोचा पण खेळण्याचा प्रयत्न करू. रोड आहे आणि या रोडवरती तुम्ही
गेल्या वर्षी 8 थराचा ट्राय केला होता रात्री 2 वाजता. बरोबर. खरंच कौतुक आहे तुमचं. पण तसं बघायला गेलो तर 50 वर्ष, कारण बहुतेक गोविंदा पथकामध्ये एवढी वर्ष टिकले, कारण त्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे ते कसं हे होतं. पण ती एकटीने राहून ते आपल्या जिद्दीने पुढे करणार, ते खरंच तुमची जिद्द सॅल्यूट आहे तुमचे. आणि आज तुमचं 50वं वर्ष आहे, तर तुमचं 8चा ध्यास झालेलाच आहे, पूर्ण झालेलाच आहे. 9च्या पूर्ण होईल, त्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे तुमची, पूर्ण नक्कीच होणार तुमचा. नक्कीच. आणि मी अजून एक उल्लेख करेल की दहीहंडीच्या दिवशी मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रक आणण्यापासून जेवण वाढण्यापासून, त्यामुळे आमचे खूप असे पडद्यामागचे कलाकार आहेत. मी त्यांचा आभारी आहे. म्हणजे आमच्या महिला भगिनी पण आम्हाला जेवण वाढण्यासाठी आल्यात की दुपारी आम्ही जो म्हणजे सर्व बिझी असतात की कोण दहीहंडी कुठे गेलाय, कुठे थर लावायचे आहेत. आणि एक दिवस कमी पडतो हंडीला. मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सांगेल की 2 दिवस करा, कारण की एक दिवस कमी पडतो. आम्ही लास्ट टाइम 6 ठिकाणी 8 थर लावले. दुपारी 2 वाजता लावले आणि रात्री 10:30 वाजता पण आम्ही 8 थर लावले. ही जोश होता, त्यामुळे कमी पडतो. आणि सर्व मॅनपॉवर आमची जी सर्व मित्रमंडळ, आज जे मंडळाचे ज्येष्ठ नागरिक आहेत ते पण येतात, आवर्जून येतात आणि हौशीने येतात. त्यामुळे त्यांचा पण मी आभारी आहे आणि असंच सपोर्ट करत राहा. जो दहीहंडी खेळ आहे तो फिटनेसचा राहिला. जिम तुमची प्रॉपर फिटनेस आहे तरच तुम्ही हा खेळ खेळू शकता. सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही जसा उल्लेख केला की जॉब करून, आज सर्व पोरं आमची सर्व जॉबला आहेत. कोणी गव्हर्नमेंट आहे, कोणी IT फील्डमध्ये आहे, सेल्स फील्डमध्ये आहे. परंतु संध्याकाळी रात्री जो वेगळा माहोल असतो, पूर्ण थकवा निर्माण निघून जातो की प्रॅक्टिस करायची 11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत, सकाळी जॉब, तो शेड्यूल खूप एकट्याक असतं. पण आज सर्व गोविंद पथकामुळे आम्ही सक्सेस आहे. हीच तर गोविंदा आणि उत्साह मिळतो, एक ताकद मिळते, एक वेगळी ऊर्जा मिळते त्या गोविंदाच्या याला. आणि हाच क्षण तुम्हाला जगवतो. तर तुमच्या जर बोलता तुम्ही, तर तुमची पण आठवण काढली जाणार. विक्रोळीमध्ये पण जसं गोविंद आहे, तसं जोगेश्वरीचा बोलतो तसा विक्रोळीचा पण उल्लेख होणार आहे. तुमचा 9 थराचा पण पूर्ण होणार आहे. थँक्यू सो मच. बोल 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 बजरंगबली की जय श्रीराम. जय श्रीराम. माझ्यासोबत आहेत ना गोविंदातला सर्वात महत्त्वाचा घटक, आणि हे सहसा व्हिडिओमध्ये नसतात, कारण हे असतात बेसला. आणि हाच महत्त्वाचा. जर पाया मजबूत असेल ना तर आपला मनोरा असतो, मानवी मनोरा तो सक्सेस होतो, यशस्वी होतो. आणि हे महत्त्वाचे घटक आहेत. तर तुझा बेसचा अनुभव सांगणार चांगला. तसं बघायला गेलं तर माझं हा पहिलंच वर्ष होतं मागच्या वर्षी मंडळात. तर माझं हे 2रं वर्ष आहे. मी म्हणजे असं काय डोक्यात ठेवलं नव्हतं. मी खालून वरती गेलेलो, वरतून परत खाली आलो, बोललो परत. म्हणजे जशी पोरांची गरज नव्हती तसे खूप कमी पोरांमध्ये आम्ही लावले. 6च्या वेळेसवर खूप कमी, म्हणजे बोलू शकतो ना, म्हणजे खूप कमी गोष्टींमध्ये आम्ही खूप मोठं केलं. आणि आम्हाला माहिती पण नव्हतं की आमच्याकडनं एवढे 8 लागतील 6 वेळा. ते पण असं खूप 8 लावणी खूप मोठी गोष्ट नाही, पण आम्ही 8 6 वेळा लावले. ती खूप आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. हे सगळे खूप आत्मने असायचे. सगळ्यांची म्हणजे पॅकिंग झाली, परत शिडी झाली. खूप सगळ्यांचं महत्त्व होतं. सगळ्यांमुळे झालं, एकामुळे होत नाही, सगळ्यांमुळे होतं. आणि हेच आमचं दहीहंडी पथकाचं मोठी गोष्ट आहे. आणि हे पथक खूप चांगलं आहे. फर्स्ट टाईम होतं मी, म्हणजे खूप बेस्ट गोष्ट झाली आपल्या. आणि आम्ही ही व्हिडिओ वगैरे आम्ही पूर्ण वर्षभर बघतो आणि या दिवसाची वाट बघितली आणि आज आमचं झालं. एक तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारायचा, प्रत्येकाने एकेकाने नाव सांगून तुम्ही सांगा. बेसमध्ये असतात तुम्ही, बरोबर आहे. आणि तुम्हाला अशी कोणती इच्छा आहे, म्हणजे काही जणाला 3ऱ्या थरावर जायचं असेल, 4थ्या थरावर, काही जणांना टॉपला आहे. मनात आता जाऊ तर शकत नाही, पण मनातली इच्छा ती प्रकट करा. तुझं नाव सांग. माझं नाव गणेश माळी आहे. असं काही नाही वरती जायचं काय नाही. आपण खालती पण ठीक आहे, असं काय नाही. खालचा मेन पाया असतो. खाली जर आपण असू ना बरोबर, तर सगळे वरचे बरोबर असतात. तुझं सांग. माझं नाव सोमराज आहे. माझी इच्छा तर वरती जायची, कित्येक वर्ष आली मी खालीच थांबतोय. तुझं? माझं नाव ओम बराडकर आहे. माझी पण आहे इच्छा, पण आता वजन वगैरे आणि खालती राहिलेलंच बरं आहे. तुझं? माझी इच्छा तर 4 एकी घ्यायची होती, पण आपण बेसमध्ये आता सध्या तरी बघू पुढे काय होतं. ओके. माझं नाव अभिषेक सावंत आहे. मी पहिला वर चढायचो, 3ऱ्या सीडीला मेन असायचो, पण आता वजन वाढल्यामुळे मी आता खालीच असतो. 2-3-4 वर्ष झाली मी खालीच आहे. माझं नाव किरण मांजरेकर आहे. माझी पण सेम इच्छा आहे की 2ऱ्या-3ऱ्या थरात जावं, पण वजन याच्यामुळे बेस ते चांगलं आहे. माझं नाव प्रेम गायकवाड. माझी पण इच्छा होती वरती जायची, पण आता खालीच. धन्यवाद. तुम्ही त्यामुळे यशस्वी आहे. गोविंदा आला रे. तर गोविंदा म्हटलं तर सुरक्षा आले. आणि बघा हे सुरक्षा आणि ते सुरक्षाचा सगळी व्यवस्था बघणारे हे आकाश मोकल आहेत. हे रेस्क्यू करायला असतात, सर्व ठिकाणी मदत करायला असतात. तर आकाश मोकल यांनी ही इथे व्यवस्था केलेली आहे.
आणि हे बघा हा वरचा तयार झालेला आहे. हर तरफ है ये शोर. एवढं लवकर प्रॅक्टिस घेण्याचं कारण हेच आहे आपलं की पुढे आपल्याला वेळ मिळावा, प्रत्येक पोराला समजावं, टाइम भेटावा, वेटची हॅबिट व्हावी. समजले प्रत्येकाला उद्यापासून सराव जो आहे आपला रेग्युलर सुरू होईल. ठीक आहे, कारण मध्ये पाऊस येतो काय येतो, आपण ह्या गोष्टींमुळे सराव लवकर सुरू केला आहे. ठीक आहे, अजून काही आपल्या नवीन गोष्टी करायच्या त्यासाठी केलेला आहे. आता आपल्या 4 ते 5 ट्राय झाल्या बोलल्याप्रमाणे. ठीक आहे, पहिला दिवस आहे, कोणी निराश होऊन जाऊन आपण उलट चांगलं काम केलंय. तुम्हाला सगळ्यांचं जर मत असेल तर एक ट्राय घेऊ, तर तुम्ही बोलले असाल थकलोय तर थांबू. काय मत आहे सगळ्यांचं? सर्वांचा आवाज पाहिजे. करायची एक ट्राय, सक्सेस करणार, कोणाचा आवाज नाही येणार, काय नाही, सक्सेस करायची. ठीक आहे, सेफ ट्राय 7 तर एका धक्क्यात लावून उतरवायचे. तुम्ही सगळे बोलताय, तुमच्या जीवावरती सांगती ट्राय करतोय परत. ठीक आहे, सगळे रेडी आहेत? व्हायचेच तर परत 7 लावून पूर्ण उतरवायचे. ठीक आहे, प्रत्येक कुणाला इजा नाही झाली पाहिजे. चला उठा, बोल 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 बजरंग बली की जय. नोडी सीढ़ी आवाज कमी कर. नोडी ओके, चले वर्षाची पूर्ण कंट्रोलला गेले तर आता. गणपती बाप्पा अरे बोल 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 बजरंग बली की गणपती बाप्पा. अरे बोल बजरंग, जागेवाले की गणपती बाप्पा. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग.
अरे समझे हर तरफ है ये शोर नाव आहे जरा हटके, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि आमचे निलेश कांबळे पण आमचे हटकेच आहेत, सर्वात हटके आहेत असे निलेश कांबळे आमचे जरा हटके आमचे मिलिंद खोत यांच्यासाठी डाळा वाजवायच्या आहेत. त्यांच्या युट्यूब चॅनलवरून आम्हाला आज आवर्जून इकडे दाखल झाले आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच मिलिंद खोत. लालबाग ते विद्रोळी, लालबाग परळवाल्यांचा एक वेगळा ॲटिट्यूड आहे, त्यामुळे लालबाग परळ जर नेहमी पुढे राहिली आहे. मागच्या वर्षी विक्रोळीला गेले कागद झाले, त्यांची वेट झाली त्यांनी आवर्जून बोलवलं होतं. आणि तुमचं सुवर्ण महोत्सव वर्ष, तर सुवर्ण महोत्सव शुभेच्छा द्यायला यायला पाहिजे. गोविंद आहे तुमचा 8 थराचा ध्यास पूर्ण झालेला आहे, 9 थराचा ध्यास नक्कीच पूर्ण आहे. कारण तुमची जिद्द आहे ती 50 वर्ष आहे, तर तिथं दिसून येते, तुमची एकता पण दिसून येते. आणि एकता आणि जिद्द जिथे एकत्र होते ना, तिथे आपला संकल्प सर्व यशस्वी होतात. तर तुमचे संकल्प आहेत ना ते यशस्वी होतील. फक्त एवढंच आहे की 9 थर यशस्वी लावा आणि यशस्वी उतरवा. आणि जसे आपल्या सुरक्षा पण महत्त्वाची असते, तर तसे आम्हाला खात्री आहे की 9 थर तुम्ही लावून उतरवणार आहे आणि 9 थर तुम्ही जास्त वेळा लावणार आहे, याचा पण मला अभिमान असणार आहे. धन्यवाद. त्या बाबत महिला प्रदेश महामंत्री आपण